जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण उजळणी पाहतोय दासबोधाची. शिष्यलक्षणात समर्थ भाव या विषयाकडे आले. कालच्या निरूपणात आपण पाहिलं की भाव कसा दृढ होत होत अंती त्याचं रूपांतर अस्तित्व भावामध्ये होऊन जातं. हा अस्तित्व भाव म्हणजेच सद्भाव आहे बरं का. या विषयाकडे आपण जरा सखोलतेनं पाहूया. कारण समर्थ म्हणतायत, ऐसा सद्भाव अंतरी तेची मुक्तीचे वाटे करी. भाव म्हणजे पहिल्यांदा आपल्याला विश्वास आहे असं वाटतं, पण केवळ विश्वास म्हणजे भाव असत नाही. विश्वास दृढ झाल्यानंतर खरं म्हणजे भावाची उत्पत्ती होते. आपण जे कोणी आहोत, स्त्री किंवा पुरुष, याची जाणीव आपल्याला आहे पहा. आपल्याला दिवसभरात आठवण करावी लागत नाही की मी पुरुष आहे, मी पुरुष आहे. आपल्या ठिकाणी पुरुषत्वाचा भाव आहे असं जर आपण म्हटलं तर भाव म्हणजे काय हे आपल्याला लगेच समजून येईल. याला भाव असं म्हणतात. तो निःशब्द असतो, तो जाणीवेच्या स्तरावरती असतो. माऊलींनी हरिपाठामध्ये भाव किती आवश्यक आहे हे पदोपदी सांगितलं आहे. भावे विण देव नकळे निस्संदेह असं माऊली म्हणतात. दुसरीकडे एके ठिकाणी ते म्हणतात, भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. भावे विण भक्ती म्हणजे भाव असल्याशिवाय भक्तीच्या गोष्टीच करू नयेत असं माऊली सांगतायत. भक्ती एकत्व दर्शवते तर भाव त्याकडे जाणारी वाट दर्शवते, भूमिका दर्शवते असं म्हणूया ना आपण. पुरुषत्वाचा हा जो भाव आहे त्याच्याही खोल जाऊन जर आपण पाहिलं तर आपल्या ठिकाणी आपण आहोत हा भाव जागृत आहे आणि तोही कायमचा. आपण जागे आहोत तेव्हा आपल्याला आपल्या असणेपणाची म्हणजे आहेपणाची जाणीव आहे. जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण झोपलो, पण झोपेमध्ये सुद्धा आपल्या आहेपणाची जाणीव आहेच. चांगली झोप झाली असं आपण म्हणतो, किंवा आपल्याला स्वप्न पडलं तर मी स्वप्न पाहिलं असं आपण म्हणतो. याचा अर्थ असा की जागृतीमध्ये जो जागा आहे तो झोपेमध्ये आणि स्वप्नामध्येही जागा आहे, पण देहरूपानं मात्र आपण वेगवेगळ्या अवस्था भोगतो. जागेपणी जागा आहे म्हणतो, झोपला असताना झोपला आहे म्हणतो, स्वप्न पाहताना स्वप्न पाहतोय म्हणतो. पण प्रत्यक्षात जो खरा पाहणारा आहे तो सर्व ठिकाणी जागाच आहे आणि तो आपल्या अस्तित्वानं आपली जाणीव आपल्याला करून देतो. अशा पद्धतीनं आपण आहोत ही जाणीव चराचरामध्ये व्यापून आहे. वृक्ष असोत, प्राणी, पक्षी, माती, दगड, अगदी ब्रह्मांड असो, सगळीकडे ही आहेपणाची, अस्तित्वाची जाणीव व्यापून आहे. कुठेही ही जाणीव नाही असं नाही. काही नाही अशी जागा असेल तरी तिथे काही नाही आहे ही सुद्धा आहेपणाची जाणीव आहेच. श्री महाराज या जाणीवेलाच ब्रह्म असं म्हणतात आणि त्या पलीकडे जाऊन तेच नाम आहे असा त्यांनी उपदेश केलेला आहे. म्हणजे नाम, ब्रह्म आणि असलेला शुद्ध अस्तित्व भाव यांचा किती जवळचा संबंध आहे विचार करून पहा. पण इतक्या खोल आपण दैनंदिन व्यवहारात उतरू शकत नाही. कारण दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला आपलं इंद्रिय लागतं, आपलं मन लागतं, आपली बुद्धी लागते. सगळ्या गोष्टी एकत्रितपणे करून आपण कर्मांमध्ये असतो. या सगळ्या गोष्टी वापरत असताना आपली चैतन्य शक्ती त्या त्या इंद्रियाशी तदाकार होऊन कार्य करते. मनामध्ये विचार सुरू असेल तर चैतन्यामुळे ते मन विचार करू शकतं. हातांनी काम सुरू असेल, डोळ्यांनी पाहणं सुरू असेल, कानांनी ऐकणं सुरू असेल तर चैतन्याच्या मदतीनं ती इंद्रिये कार्य करतात. अशावेळी ज्या अस्तित्वावरती चैतन्य हालचाल करत आहे म्हणजेच आत्मा, म्हणजेच ब्रह्म, त्याच्या ठिकाणी आपलं लक्ष जाऊ शकत नाही. म्हणून तिथं पोहोचण्यासाठी आपल्या हालचाली आपल्याला बंद कराव्या लागतात. शांत आपल्या स्वतःमध्ये उडी द्यावी लागते. एखादा गोताखोर असतो पहा, पाण्यामध्ये खोल बुडी देतो, तशा पद्धतीनं आपल्या स्वतःच्या आत आपल्याला बुडी देऊन जावं लागतं.
तेव्हा आपण आपल्या अस्तित्वापर्यंत, जाणीवेपर्यंत पोहोचतो. ही जाणीव जरी सर्वव्यापी असली तरी मग आपल्याला त्याची जाणीव आहे का नाही याचा आपण विचार कधी केलेला असत नाही. आपण फक्त कर्मांमध्ये वाहवत जातो. जाणीव रूपानं आपण आहोत या आपल्या असणेपणाकडे आपण लक्ष देत नाही. हे लक्ष द्यायला सद्गुरू आपल्याला शिकवतात. हाही पुन्हा अभ्यासाचाच मार्ग आहे. लक्ष देऊन ऐका, आपल्याला अभ्यास कधी लागतो? सवयीच्या विरुद्ध जर काही आपण करणार असू तर आपल्याला अभ्यास लागतो. आज वर्षानुवर्षे अन्न खायची सवय आहे, तर आता हात आपल्या तोंडाकडेच गेला पाहिजे आणि दातांनी चावलं गेलं पाहिजे. जीभ मात्र चावली जाता कामा नये बरं का. याचा काही अभ्यास आपल्याला करायला लागत नाही. आता ते सवयीचं झालं. पण जेव्हा सवयीचं नव्हतं तेव्हा आपण सांडतच खात होतो. आपल्याला ते शिकवलं आईवडिलांनी आणि जीवाच्या सहज भावानं आपण ते शिकत गेलो. तसंच परमार्थामध्ये आहे. आपली सवय नाही आपल्या जाणीवेपर्यंत पोहोचण्याची, कारण आपली बहिर्मुखता ही सवय होऊन बसली आहे. त्या सवयीला बांधून आत वळवावं लागतं आणि तेच करणं म्हणजे साधन आहे. हे जितकं जितकं केलं जातं तितकी तितकी आपली पोच आपल्या जाणीवेपर्यंत जाते आणि ती जितकी जास्त जाते तितका भाव शुद्ध होत होत अंती त्याचं रूपांतर सद्भावामध्ये, शुद्ध अस्तित्व भावामध्ये होतं. ही जी कृती आहे ती करणं आवश्यक आहे. केवळ ऐकून हे कळणार नाही, केवळ वाचून हे कळणार नाही. प्रत्यक्ष सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून शिकावं लागतं. साधनेला बसल्यानंतर वृत्ती आडवी येते म्हणजे नेमकं काय होतं हेच आपल्याला माहीत असत नाही. सद्गुरू आपल्याला दाखवून देतात की हे जे आत्ता घडलं, ही वृत्ती आडवी आली बघ, याला बाजूला कर. अशा पद्धतीनं शिकत शिकत पुढे जावं लागतं. इथे प्रत्येक वळणावरती सद्गुरूंचं मार्गदर्शन लागतं. म्हणून सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. सर्व संत असोत, गोंदवलेकर महाराज असोत, नाहीतर ज्ञानेश्वर माऊली असोत, सगळ्यांचं एकमुखानं सांगणं आहे की सद्गुरूंशिवाय हे केवळ अशक्य आहे. आता अंतर्मुख होऊन आत शिरायचं, किंवा आपण जे मगाशी पाहिलं की आपल्या सगळ्या गोष्टी आवरून आपल्या जाणीवेपर्यंत पोहोचायचं, म्हणजे नेमकं काय करायचं? सखोल नामस्मरणामध्ये किंवा ध्यानामध्ये शिरायचं. आणि हे शिरत असताना एक क्षण असा येतो की आपण शांत होतो पण निद्रिस्त होऊन जातो. तिथे जो सावध राहिला आणि निद्रिस्त न होता स्वरूपचिंतनामध्ये तदाकार होऊन राहिला, त्याला ध्यानात बुडायला जमलं. आणि हे निश्चित जमतं, प्रयत्नांनी जमतं. पहिल्या दिवशी जमणार नाही, पहिल्या वर्षात जमणार नाही, 4, 5, 6 वर्षात जमणार नाही. पण प्रयत्न जर नित्य असेल, नियमित असेल, सद्गुरूंप्रती भाव असेल, श्रद्धा असेल आणि शरणागतता असेल, तर एक ना एक दिवस निश्चित जमतं. मन हटवादी आहे, चंचल आहे, ही गोष्ट सत्यच आहे. पण त्या गोष्टीचा आपण बाऊ करून ठेवलेला आहे. तो बाऊ केल्यामुळं असं झालं आहे की आपण मन शांत करायच्या मार्गाला जातच नाही. पण वस्तुतः जेव्हा जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा तेव्हा ते शांत झालेलंच असतं. गरज आहे आपल्या सावधानतेची. आणि ही सावधानता जेव्हा जाणून बुजून आणण्याचा अभ्यास केला जातो तेव्हा ते साधन होतं. झोपेच्या काळी जमेल म्हणून आज झोपताना प्रयत्न करून बघू म्हणजे साधन नाही. प्रयत्नपूर्वक आपल्या वृत्तींना आवरून ताठ बसावं लागतं मांडी घालून. डोळे मिटले की विचार रूपानं आपलं समोर येणारं मन बाजूला टाकण्याचा अभ्यास करावा लागतो आणि मग शांततेकडे हळूहळू सरकत ध्यानामध्ये प्रविष्ट व्हावं लागतं. हा सर्व अभ्यास सद्गुरू शिकवतात. कृपारूपानं पाठीशी राहतात, अनुग्रह रूपानं शक्ती देतात. नित्यानं केलेला अभ्यास निश्चितपणे आपल्या सद्भावाला कारणीभूत ठरतो. समर्थ म्हणतायत, असा सद्भाव अंतरी जर आला तर तो मुक्तीचा वाटेकरी होतो. अर्थातच सायुज्य मुक्तीचा. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता याचा विस्तृत अर्थ आपण पूर्वी निरूपणात पाहिला आहे. सायुज्यतेपूर्वीच्या 3ही मुक्ती मिळाल्या तरी त्या मुक्तींना चळण आहे, पण सायुज्यतेला चळण नाही.
ती कुणाला मिळेल? जर सद्भाव असेल तर मिळेल. तीनही मुक्तींना जे छळण आहे ते मीपणामुळं होतं आणि जीवपणामध्येच प्रगट झाल्यामुळं होतं. सायुज्य मुक्तीमध्ये मीपणाला स्थान नाही. त्यामुळे याचा अर्थ उघडच आहे की जिथे सद्भाव आहे तिथे मीपणा नाही. आपल्याला ही मी आहे असं आपल्याला वाटतं. ती काही खऱ्या अस्तित्वाची जाणीव नाही. त्या मी व्यतिरिक्त केवळ अस्तित्वाची जाणीव असणं म्हणजे शुद्ध अस्तित्वाची जाणीव असणं. हा मी काही केल्या निघत नाही, म्हणून तर वर्षानुवर्षे साधना करावी लागते. नाहीतर आत्ता निरूपणात आपण ऐकलं की आपण आहोत असं आपल्याला वाटतं, तर लगेच आपण विचार करू, हो मी आहे. पण असा विचार करून किंवा हे लक्षात येऊन शुद्ध भाव कुठे निर्माण झाला? तो निर्माण तसा होत नाही, कारण त्याच्या आड असलेला मी अजून तिथेच असतो. त्यामुळे श्री महाराज म्हणतात, भगवंताला सर्वस्व द्यावं, त्यातील एक वेळ सर्व देणं जमेल, पण स्व देणं अवघड जातं. परमपूज्य बेलसरे महाराज एके ठिकाणी म्हणतात की मी महाराजांच्या पुढे माझा मी जात नाही म्हणून रडत बसलो, कारण मी सगळं दिलं पण ते मी दिलं ही जाणीव मी काढू शकलो नाही. हे जे ते म्हणत आहेत ती अत्यंत खोल गोष्ट आहे. आपली ही जाणीव मीपणाबरोबर येऊन चिकटलेली आहे. त्यातला मी काढून जाणीव तेवढी अनुभवायची आहे. यासाठी आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेमध्ये खोल शिरावं लागतं. आपला मीपणा हा आपल्या मनाबरोबर वावरत असतो. जिथे मन नाही तिथे मीपणा नाही. मन आहे म्हणून मीपणाचं वळण आपल्या देहाला लागलेलं आहे, आपल्या चित्ताला लागलेलं आहे. हे मन अशा रीतीनं साधनेमध्ये आड येतं. मनाचेही स्तर आहेत. वरवर असलेलं मन आपल्या संकल्पांच्या आड येतं. पहाटे उठायचं ठरवलं, आता झोपूया जरा वेळ, असं मन आपल्याला सांगतं. हा मनाचा वरचा स्तर. आणखी खोल गेल्यानंतर मनाचा स्तर बदलतो. आपण पहाटे उठतो, डोळे मिटून बसतो. आपण ठरवलेलं असतं विचार करायचे नाहीत, पण विचार येतात. हा मनाचा स्तर. आणखी एक खोल मनाचा स्तर आहे आणि तो म्हणजे विचार येत आहेत आणि मी निर्विचार आहे किंवा मी निर्विचार नाही हेही मनालाच कळतं. याहूनही खोल मनाचा स्तर आहे आणि तो म्हणजे साक्षीत्वाचा. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या स्तरांवरील मन आपल्याला बाजूला करत आपल्या खऱ्या स्वरूपापर्यंत, शुद्ध जाणीवेपर्यंत पोहोचायला लागतं. हा खरं पाहता मन बाजूला करण्याचाच अभ्यास आहे. मन ज्यानं जिंकलं त्यानं जग जिंकलं असं कबीर साहेब एके ठिकाणी त्यासाठीच म्हणतात. तसं पाहिलं तर बाकी कोणतीच गोष्ट साधनेच्या आड येत नाही, पण त्यासाठी पुन्हा मनाचाच आधार घेऊन आपल्याला बसावं लागतं. आणि म्हणून तिथे श्रवण, मनन, सद्गुरूंप्रतीचा भाव, श्रद्धा या गोष्टी उपयोगी पडतात. असं पहा, आज आपण विचार केला सद्गुरूंच्या दर्शनाला जाऊया. आपलं मनच आहे जे विचार करत आहे. आपलं मनच आपल्याला साधनेला बसूया असं सांगतं आणि ते मनच आता साधना झाली असं सांगतं. ते मनच विचार आहेत असं सांगतं आणि ते मनच पहाटे उठू नको असं सांगतं. अशा स्वरूपाचं मिश्र वर्तन मनाकडनं घडतं. त्यामुळे त्यातलं आपल्या साधनेच्या दृष्टीनं जे पूरक आहे ते निवडून आपल्याला साधनेची वाट चालावी लागते. मनाला सहाय्यभूत करून त्याचा वापर करून साधनेमध्ये रमायला शिकावं लागतं आणि मग त्याच साधनेमध्ये मनाला मारायला शिकावं लागतं. असं घडत गेलं की असलेलाच भाव सद्भावामध्ये परावर्तित होतो आणि आपण सायुज्य मुक्तीचे वाटेकरी ठरतो. समर्थ पुढे परखडपणे सांगतायत की या वाटेनं जो जात नाही पण स्वतःला शिष्य मात्र म्हणवतो, तो माईक वेशधारी आहे असंच शिष्य आहे. म्हणजे मायेच्याच अधिपत्याखाली आहे. स्वतःला शिष्य म्हणवून स्वतःची आणि जगाची फसवणूक करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय. त्याचा काहीही परमार्थात उपयोग नाही. मी कुठे लोणी खाल्लं, मी खाल्लंच नाही असं भगवंत यशोदेला म्हणायचे. तो त्यांचा खोटारडेपणा नसून ती त्यांची लीला आहे. पण आपण भगवंत नाही. आपण साधना न करता साधना करतो म्हणून सांगतो. शिष्यत्वाचा कोणताही आचार नसताना मी शिष्य आहे असा अभिमान बाळगतो. सद्गुरूंनी सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण ऐकत नाही
त्यांच्याकडे कानाडोळा करतो किंवा त्या गोष्टींना, त्या वचनांना सबब सांगतो आणि शिष्य म्हणवतो. हे सगळं का घडतं आपल्याकडून? कारण आपण मुळात मायेच्याच आधिपत्याखाली असतो. खरं पाहिलं तर आपण मायेच्या आधिपत्याखाली आहे आणि त्या मायेचा निराश व्हावा म्हणून आपण सद्गुरूंचे पाय धरले आहेत. पण पाय धरूनही आपण मायेला सोडायला जात नाही. हे तसंच आहे जसं आजारी माणसानं डॉक्टरांकडे जावं, पण ज्या कारणांनी आजारी पडला, चुकीचं खाऊन पिऊन, ते खाणं पिणं तसंच सुरू ठेवावं, पण डॉक्टरांकडे जाणंही सुरू ठेवावं. आशानं आजार बरा होणार नाही, पण मी डॉक्टरांचा आहे असा भ्रम मात्र निर्माण होईल. समर्थ अशा व्यक्तीला असंच शिष्य म्हणतात. म्हणजेच ते आपल्याला सावध करतात की असं तुम्ही होऊ नका. सद्गुरूंच्या पायी शरण गेलात तर खरे खरे शरण जा, खोटे खोटे शरण जाऊ नका. स्वतःला किंवा लोकांना दाखवण्यासाठी शरण जाऊ नका. अशा असेच शिष्याचं लक्षण सांगितले पहा समर्थांनी. वाटे विषयांचे सुख, परमार्थ संपादने लौकिक, देखो वेखी पडत मूर्ख शरण गेले. लौकिक मिळावा, प्रसिद्धी मिळावी, विषयाचं सुख मिळावं, अशाच इच्छा आतमध्ये असतात आणि त्या इच्छा आतमध्ये उड्या मारत असतात आणि परमार्थ लौकिकासाठी केला जातो. स्वच्छ पांढरे कपडे घालायचे, गळ्यात माळ घालायची, कपाळावरती टिळा लावायचा किंवा भगवं वस्त्र घालायचं, गळ्यात रुद्राक्ष घालायचे, ताठ मानेनं चालायचं. आम्ही सेवेकरी, आम्ही सेवा करणारे, आम्ही साधक, आम्ही तपस्वी, आम्ही संन्यासी, आम्ही ब्रह्मचारी, आम्ही शिष्य, आम्ही शिष्योत्तम, श्री महाराजांच्या किंवा सद्गुरूंच्या अगदी जवळचे, असा वावर करायचा. अशा या अनंत प्रकारच्या जाणीवा मीपणानं असतील तर तिथे नाम कसा असेल? एका म्यानात एकच तलवार राहते. अभिमान तरी राहील, नाही तर भगवंताचं प्रेम तरी राहील. त्यामुळे तिथे निश्चितच प्रेम नाही. मग वेश आहे उत्तम पारमार्थिक, सद्गुरूंपाशी आहे पण लौकिकासाठी. पण जरा इकडे तिकडे झालं की लक्ष मोबाईलमध्ये जातं. विकार तसेच आहेत, इच्छा तशाच आहेत. असा शिष्य काही उपयोगाचा नाही. परमार्थ सगळा शाब्दिक कळत आहे, कारण वर्षानुवर्षे सद्गुरूंपाशी आहे. त्यामुळे सगळं कळत आहे पण आचरणात नाही, असा पढत मूर्ख तो आहे. असं शरण जाऊन काहीही उपयोग नाही. परमार्थामध्येही आजकाल एक प्रकारची प्रतिष्ठा आली आहे. त्या व्यक्तीला मान दिला जातो जो त्या मार्गावरती असतो आणि ती गोष्ट प्रतिष्ठेची होऊन बसते आणि मग त्या प्रतिष्ठेच्या हवेसाठी लोक परमार्थ मार्गामध्ये येतात. मग तिथून अनेक फाटे वेगवेगळ्या विषयांचे फुटतात. पैसा असेल, प्रसिद्धी असेल किंवा लोकांकडून दिला जाणारा मान सन्मान असेल. कुठेतरी नको तिथे मनुष्य अडकून राहतो आणि खरा परमार्थ लांब राहतो. हे सगळं आपल्या पदरात का पडलं? कारण आपण खरेपणानं सद्गुरूंपाशी मुळात गेलोच नाही म्हणून. समर्थ म्हणतायत पहा, झाली विषयी वृत्ती अनावर, दृढ धरिला संसार, परमार्थ चर्चेचा विचार मळीण झाला. काय मळीण झालं? ज्यासाठी परमार्थ मार्गामध्ये आलो, सद्गुरूंपाशी आलो, तेच मळीण झालं, अपवित्र झालं. मगाशी पाहिलं तसं, ज्या कारणासाठी डॉक्टरांकडे गेला ते कारण बाजूलाच राहिलं. आजाराची सगळी निमित्ते जवळच ठेवली तर काय उपयोग डॉक्टरांकडे जाऊन? तसं आपलं होऊन बसतं जर विषयी वृत्ती राहिली असेल आणि संसारामध्ये आसक्ती राहिली असेल तर. केला जाणारा परमार्थ केवळ एक ढोंग होऊन बसतो. आणि वैषयिक वृत्ती ही अशी गोष्ट आहे जी चाळवली की चाळवली जाते. शांत करण्यासाठी तिचं दमनच करावं लागतं, हे भगवंत सुद्धा गीतेमध्ये सांगतात. कारण आपली प्रकृतीच रज तम सत्वांनी बनलेली आहे. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम, अशी आपली स्थिती आहे. त्यासाठी आपल्याला दमन करून सद्गुरुपदिष्ट साधनेला घट्ट धरून ठेवावं लागतं. महाराज मी तुमचा आहे, भगवंता मी तुझा आहे, हा भाव प्रयत्नपूर्वक जपावा लागतो. इंद्रिय भोगांकडे धाव घेणारच आहे. आवडीच्या पदार्थांचं नाव काढलं, विचार आला की तोंडाला पाणी सुटणारच आहे. अशा वेळी निदान इंद्रियांना आवरून धरण्याचा अभ्यास करावा लागतो.
असा अभ्यास न करता जो वाहावत राहतो तो परत विषयांमध्येच अडकून जातो. अहो, असे आपण होतो, विषयासक्त होतो, देहबुद्धी घट्ट चिकटलेली होती म्हणून तर सद्गुरूंपाशी आलो. पण ते आपण कालांतरानं विसरून जातो, सद्गुरूंना गृहीत धरायला लागतो आणि पुन्हा विषयातच रमून जातो. आणि एकदा विषयात रमला की मग वैषयिक वृत्ती अनावर झाल्याशिवाय राहत नाही. एकदा वैषयिक वृत्ती अनावर झाली की ती देहबुद्धी घट्ट करते. देहाकडून, मनाकडून, इंद्रियांकडून भोगलेला कोणताही भोग मुळातच असलेली देहबुद्धी आणखी बळकट करतो. रोग आणखी बळावतो ना, अगदी त्याच पद्धतीनं आपल्यामध्ये रोग आहे. त्या रोगी माणसानं आणखी दारू पिली तर काय होणार? तो रोग आणखी बळावतो. तसंच आपल्या देहबुद्धीचं आहे. मूळ देहबुद्धीचा रोग आहे, पण विषयासक्त वृत्तीनं तो आणखी बळावतो. आणि तो बळावला गेला की दृढ धरीला संसार असं मनुष्याचं होऊन जातं. मग आपली जी जन्ममरणाची परंपरा वासनेमुळे निर्माण झाली आहे त्या परंपरेत मनुष्य अडकून जातो. मग ज्या विचारानं आपण सद्गुरूंकडे आलो, परमार्थ मार्गावरती आलो, तो विचार पूर्णपणे मळून जातो, अशुद्ध होऊन जातो. याचाच अर्थ त्या विचाराचा आपल्याला विसर पडतो. आणि त्या विसरामध्ये होणार काय? आणखी आपण या संसारामध्ये, वासनेमध्ये गुंतत पडतो. अशी ही दुर्दशा आपली होऊ नये म्हणून समर्थांनी आपल्याला सावध केलेलं आहे. समर्थ पुढेही लक्षण सांगतात. मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरिला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला. मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थे विनोद, भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी. सुकर पूजिले विलेपने, मैसा मर्दिला चंदने, तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला. समर्थ काय सांगतायत आपण नीट समजून घेऊया. उजळणीमध्ये आपली दुर्गती कशी होते, आपला जर विसर पडला की सद्गुरूंकडे आपण का आलोय, तर तेच समर्थ वर्णन करून सांगतायत. आपण तो भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.